नमस्कार सर्वांना. आज आम्ही तुम्हाला आमचे झाडं दाखवणार आहेत अंगणामधले आणि आमचा परिसर पण दाखवणार आहोत. चला मग. हे छोटंसं ब्रह्मराक्षस असं एक प्लांट आहे. त्याच्याने असं म्हणतात की साप वगैरे येत नाही घराजवळ. आणि हे स्नेक प्लांट आहे आणि त्याच्यामध्येच निशिगंधाचं पण एक छोटंसं झाड लावलेलं आहे आम्ही. आणि हे छोटे जाई जुई म्हणतात ना, त्याच्यातलं एक आहे. व्हाईट कलरची फुलं येतात, त्याला सुगंधी असतात ते पण. हे ते आहे. आता पाऊस पडला आहे आताच, मग थोडेसे झाले चांगले. हे आळूचे पानं आहेत. हे आपल्या भाजी वड्या वगैरे करायला, आळूच्या वड्या त्याच्यासाठी. आता हे पण छान आले पावसामुळे. आणि हे शोचं झाड आहे गुलाबी. नाशिकवरून आणलं होतं येताना आम्ही स्नेहताईच्या इकडून. आणि त्याचमध्ये झेंडू गुलाब पण होतं. आणि हे चाफ्याचं आहे. चाफ्याचा व्हाईट पण आहे आणि पिंक पण आहे. एका याच्यामध्ये लावून दिलं आहे आम्ही. पहिलं व्हाईटच होतं, नंतर पिंक पण लावलं आम्ही. आणि आता पिंक याला छोटे छोटे फुलं येत आहे. ते झाड पण अजून छोटंच आहे. हे चाफ्याचं झाडामुळं खूप फायदे असतात त्याचे पण. याला व्हाईट कलरचे सुगंधी फुलं येतात खूप. आणि इकडे बाकीचे झेंडूला पण कायम फुलं येत राहतात. एखाद्या वगैरे लावत असतो आम्ही देवपूजेसाठी वगैरे फुलं येण्यासाठी. आणि इकडे जास्वंदीचं आहे. या जास्वंदीला पण खूप छान फुलं येतात. आता सध्या फुलं येणं बंद आहे या जास्वंदीचे. आता कटाई वगैरे करावं लागेल. कटाई केल्यानंतर परत एकदा फुलं यायला सुरू होतील. झाडांची कटाई पण खूप महत्त्वाची असते, आम्ही वेळोवेळी करत असतो. हे मोगऱ्याचं झाड आहे बघ. यालाही प्रतीक्षाला कळ्या आल्यात बघ. अरे किती वा. सारे आलेत. अरे आता खूप फुलं येतील याला. मागच्या वर्षी पण आले होते ना खूप सारे. मस्त आले. इथे पेरूचं झाड आहे हे मोठं. त्याच्यानंतर इथे हे आमचं वडाचं झाड आहे. इथेच आम्ही पूजा केली होती वटसावित्री पौर्णिमेला. आणि हे मोठं पिंपळाचं झाड आहे आमचं. खूप मोठं झालं आहे, खूप वर्षापूर्वीचं आहे, खूप जुनं आहे. त्यानंतर ही पांढरी जास्वंद आहे. याला खूप व्हाईट कलरचे जास्वंदाचे फुलं येतात. त्यानंतर हे शेवग्याचं झाड आहे, अजून छोटं आहे. काही दिवसांनी मोठं झालं की त्याला शेंगा येतील. मग तुम्हाला त्या कालच्या ब्लॉगमध्ये टेरेसवरनं दाखवली होती आम्ही विहीर. तर आता आम्ही इथे आलो आहे. हे बघा, आता आमची विहीर आहे आणि आम्ही याचंच पाणी वापरतो. या विहिरीचे खूप, बापरे हे पक्षी उडून गेले. तर त्यांनी खूप घरटे बनवले साईडली. ही खूप जुनी आहे विहीर. चला तुम्ही. प्रांजू, प्रांजल चल इकडे ये. हां ये लवकर. काय करतेस तू? सांग काय करू राहिली. कुठे पळून राहिली? कॅमेरा पाहून पळून गेली प्रांजल. आली मी इकडं पण. इकडं आता प्रतीक्षा झोक्यावर बसले आणि झोका घेते. तर खूप मज्जा येते. खूप मोठा झोका आहे उंच चिंचाच्या झाडाला. आम्ही बाहेर आलो की झोक्यावरच बसत असतो. आता इकडे आलोय झाडांकडे बाकीच्या. आता इथे आहे प्रतीक्षा. अरे वा, हे बघा पारिजातकाला पण कळे आले आमच्या. खूप सारे फुलं आहे ना रात्याला. इकडे पण आहे. आता इथे बाकीचे झाडे आमचं पारिजातकाचं मोठं असं. त्यानंतर इथं आम्ही आळूचे पानं लावले. त्यानंतर हे पण एक चाफ्यासारखंच फुल येतं व्हाईट. हे पण कलरफुल फ्लॉवर्स आहेत शोचे. हे पण खूप सुंदर आहेत. त्यानंतर बेलाचं, त्यानंतर पुदिना, त्यानंतर तुळस असे सर्व. त्यानंतर निळी कलरचे गोकर्णाचे झाडे, असे खूप सारे झाडे इथे. आणि खूप छान वाटते हे सगळं इथे. खूप फ्रेश वाटतं आम्हाला. आणि या झाडाला खूप छान व्हाईट कलरचे चाफ्यासारखे फुलं येतात. त्यानंतर हे पिंक, येल्लो, ऑरेंज असे नेहमी रोज येतात याला फुलं. आणि त्यानंतर हे कापसाचं आहे. खूप छान वाटतं आम्हाला इथं. आमचे शिव प्रांजल इथंच खेळत असतात. हे शमीचं झाड आहे. शमीचं झाडाची पूजा वगैरे केलेली चांगली असते असं म्हणतात. म्हणून आम्ही शमीचं बेलाचं झाड दारामध्ये लावलेलं आहे. ते तुळशीच्या शेजारीच ठेवलेलं आहे. आणि कढीपत्ता पण आहे आमच्या इकडं. अशा आहेत आमची ही सर्व झाडं. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.